हॅलो, समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे. आज आपण एकदम चटपटी आणि एकदम असा मोकळा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज आपण शाबूची खिचडी बनवणार आहे. एकादशी जवळ येत आहे, तर ह्या पद्धतीने जर तुम्ही खिचडी बनवली तर तुम्हाला नक्की आवडेल. तर चला मग रेसिपी चालू करायच्या अगोदर जर समृद्धी चॅनलला तुम्ही नवीन असाल किंवा रेसिपी आवडली तर समृद्धी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता सुरुवात करूया. तर हे पहा, मी 2 ते 3 तास हे शाबू जे आहे ते पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे आणि त्याबरोबरच मी बटाट्याची सुद्धा तयारी अगोदरच सगळी करून घेतलेली आहे. तर बटाट्याची साल काढून मी बारीक बारीक अशा फोड्या केलेल्या आहेत मध्यम आकाराच्या. आणि हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट जे आहे ते आपण जरा जाडसर ठेवलेला आहे, जास्त बारीक करायचं नाही शेंगदाण्याचा कूट कधीही खिचडी बनवताना. तर चला आता आपण सुरुवात करूया. मी सुरुवातीला अगोदर कढई ठेवली ती गरम करण्यासाठी. तर त्यामध्ये आता आपण तेल घेणार आहोत. तेल जे आहे ते आपण बटाट्यासाठी तेल वापरणार आहे, त्यामुळे तेल जे आहे ते थोडंसं जास्त घेणार आहोत. तर चला आता आपण हे बटाटा जे आहे ते पाण्यामधून काढून घेतलेला आहे. तर हे पहा, आपण ह्याच्यामध्ये पाणी ठेवणार नाही. चला आता आपण लगेच हे बटाटा जे आहे ते तेलामध्ये सोडणार आहे आणि हे बटाटा जे आहे ते आपण छानसा असा तळून घेणार आहे. ह्याच्यावर आपण ताट झाकणार नाही किंवा आपण मिठाचाही वापर करायचा नाही. ताट आणि मिठाचा वापर केला तर ही फोडी जी आहे ती फुटतील, व्यवस्थित फोडी राहत नाही. त्यामुळं न ताट आणि न मीठ वापरता आपण हे बटाट्याच्या फोडी ज्या आहेत ह्या तेलामधून तळून घेणार आहोत. तर चला तुम्हाला मी दाखवते. तर हे पहा, थोडासा कलर बदललेला आहे, अजून आपला बटाटा पाहिजे असा तयार झालेला नाही. एकदम छान लालसर होईपर्यंत हे बटाटा आपण तळून घेणार आहे. बटाटा पूर्ण तळल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे, एकदम छान कलर आलेला आहे आणि फोडी सुद्धा फुटलेल्या नाही आहेत. तर हे पहा, आपण आता एका झाऱ्याच्या साहाय्याने आपण हे काढून घेणार आहोत, कारण याच्यामध्ये तेल राहणार नाही. तर आता आपण हे बटाटा आपण काढून घेणार आहे एका एक प्लेटमध्ये. आणि बटाटा भाजताना हमेशा गॅस जे आहे ते मिडियम ठेवायचा, म्हणजे बटाट्यात तेल जास्त राहत नाही. तर थोडंसं त्यामध्ये आता आपण मीठ घेणार आहोत, जास्त नाही वापरायचं मीठ, एवढंच की बटाट्याला थोडीशी चव येईल असं आता आपण ह्याच्यामध्ये मीठ वापरलेलं आहे. तर चला आता आपण ही बटाटा तयार झालेला आहे. आता आपण पुढची तयारी करू. त्यासाठी एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे, त्यामध्ये मी गावरान मिरची घेतलेली आहे. ही मिरची जी आहे ती तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता. आता आपण ही मिरची जी आहे ती वाटून घेणार आहोत. तर हे पहा, मिरची सुद्धा मी थोडीशी जाडसर ठेवलेली आहे, जास्त बारीक केलेली नाही. तर चला आता तेल जे आहे ते तुम्हाला वाटत असेल इतकं तेल, तर आपण हे तेल जे आहे ते काढून घेणार आहे आणि एकदम कमी तेलामध्ये एकदम फडफडी आणि एकदम चविष्ट असं आज आपण शाबूची खिचडी बनवणार आहे. तर तेल सुद्धा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी तेल एकदम कमी घेतलेलं आहे, कारण बटाट्यामध्ये सुद्धा तेल आहे. आता ही मिरची जी आहे ते आता आपण छान भाजून घेणार आहोत. तर उपवास आहे आणि एकादशी पण जवळ येत आहे, म्हणून आज आपण शाबूची खिचडीची रेसिपी बनवणार आहोत, जे तुम्हाला नक्की आवडेल मी बनवलेल्या पद्धतीने बनवली तर. तर हे पाहता, आपण हे शाबू घेतलेला आहे. तर मिरचीमध्ये थोडासा मिक्स करण्याच्या अगोदर आता आपण ह्याच्यामध्ये एकदम जाडसर केलेला शेंगदाण्याचा कूट जे आहे ते घेणार आहोत. शेंगदाण्याचा कूट जास्त आणि थोडासा जाडसर असला ना खिचडी एकदम छान लागते. तर चला मग आता हे जे आपण चव आहे ते अजून वाढवणार आहे, ते म्हणजे मीठ घेऊन मी माझ्या चवीनुसार घेत आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. आणि आता आपण याच्यामध्ये सगळं साहित्य आहे ते वापरलेलं आहे. आता फक्त आपण हे परतून घेणार आहोत, जोपर्यंत ही शाबू जे आहे ते पूर्णपणे तयार होत नाही. तर हे पहा, प्रत्येक वेळेस आपण हे शाबू जे आहे ते एक ते 5 सेकंद थोड्या वेळ आपल्याला तसाच ठेवायचा आहे, कारण पूर्णपणे छान भाजला पाहिजे हे शाबू. त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस असं मिक्स करत राहायचं आहे. तर हे पहा, आता त्यामध्ये आता आपण बटाट्याचे फोडे जे आपण तळून घेतलेले आहेत ते आता याच्यामध्ये आपण घेणार आहोत. तर हे शाबूचा कलर जे आहे ते पूर्णपणे बदललेला आहे. तर हे पहा, एकदम फडफडीत एकदम मोकळा शाबू तयार होत आहे. अजून हे तयार आहे का नाही हे आता आपण पाहणार आहे. थोडंसं मी टेस्ट करून बघणार आहे की शाबूत मीठ आणि कसं झालेलं आहे ते. एकदम खमंग एकदम टेस्टी असा शाबू झालेला आहे. तर ही शाबू आहे ते खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर चला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर हे पहा, एकदम असा मोकळा शाबू तयार झालेला आहे.
तर हे पाहत आपण डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आणि सजावट म्हणून फक्त 2 मिरची घेतलेली आहेत. तर मग चला, नक्की तुम्हाला ही व्हिडिओ रेसिपी आवडली का नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उपवासाच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी, चतुर्थीला ह्या मी बनवलेल्या पद्धतीने नक्की शाबू बनवा. तुम्हाला, तुमच्या घरातल्या प्रत्येक जणाला खूप आवडेल. तर चला मग, रेसिपी आवडली असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. धन्यवाद.